आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठी असलेल्या कायद्याची ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती करून गाव पातळीवर अंमलबजावणी करावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली। याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी माननीय मौसमी चौगुले यांना देण्यात आले। ग्रामीण भागामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आणि आई-वडिलांना या कायद्याविषयी माहिती नसल्याने मुलगा किंवा सून त्रास देत असल्यास ते स्थानिक पोलीस स्टेशन, तंटामुक्त समिती किंवा गावातील पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतात। मात्र त्या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने अनेक वृद्ध दाम्पत्य निराश होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। उपविभागीय अधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य तक्रार करता येते, मात्र याबाबत गावागावात माहिती पोहोचत नसल्याने तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये फलक लावून जनजागृती करावी, तसेच विशेष कार्यक्रम राबवावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना या कायद्याची कोणतीही माहिती नाही, त्यामुळे ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयांच्या माध्यमातून गावागावात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे। यावर अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयांना या कायद्याविषयी जनजागृती करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना राजू सांगावकर, वाहतूक सेना हर्षल पाटील, दिनेश परमार, युवा सेना योगेश लोहार, दीपक गौड, वाहतूक सेना दत्ता फराकटे, संतोष चौगुले, सुनील पारपाणी, अजित रोटे, बाबूराव पाटील, रामराव पाटील आदी शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते।